तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तव हेच त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे. नातू पार्थ पवारांच्या जमीन खरेदी वादावर आजोबा शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेला वेगळं राजकीय महत्व आहे. कारण पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं सरकारी मालकीची जमीन परस्पर खरेदी केल्याचं उघड झालंय. त्यामुळे पार्थ पवार चांगलेच अडचणीत सापडलेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देतानाच तो व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण गंभीर असल्याचं आता लपून राहिलं नाही. त्यामुळे नातू पार्थ पवारांविषयी आजोबा शरद पवार कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तव हेच त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा. गोरेगाव पार्कमधील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेणाऱ्या अमेडिया कंपनीत पार्थ पवारांचं 99,000 रुपये फिक्स कॅपिटल आहे. तर दिग्विजय अमरसिंग पाटील यांचं या कंपनीत अवघं 1,000 रुपये इतकं फिक्स डिपॉझिट आहे. पण असं असतानाही दिग्विजय पाटील यांचं नाव FIR मध्ये आहे, मात्र पार्थ पवारांचं नाव या FIR मध्ये नाही असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यावर शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे अंगुली निर्देश करत फडणवीसांकडे चेंडू टोलवला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. 99% मत जे आहेत रेशो त्या पार्थ पवारांचा आहे. तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र गुन्हे दाखल झाले. त्यांचा 1% शेअर आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकते आणि मी देऊ शकतो. FIR आहे. FIRचा अर्थ असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील, जे वेंडर्स असतील, ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो. त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी होते, ज्यांनी हा सगळा व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्नही नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे. पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन घोटाळा समोर आल्यानंतर पार्थ पवारांच्या आत्या सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांची पाठराखण केली. त्यावर शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. कसं काय पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे. पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे. तहसीलदाराला का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली, मग नक्की गोलमाल आहे भैया. कुछ दाल में कुछ बडा खाला है. सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही. असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं. शरद पवार हे पवार कुटुंबाचे प्रमुख आहेत. राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी कुटुंब म्हणून पवार कुटुंब एकत्र असल्याचं वेळोवेळी समोर आलं. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामुळे अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली. पण या वादात एक प्रकारे पवार कुटुंबियांनी सरकारी यंत्रणेकडे बोट दाखवून पार्थ पवारांची पाठराखण केली आहे. नरेश बोवाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.